अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज गुरुलीला अमृत पारायणाचा पहिला दिवस होता. तर मी त्या पारायणासाठी जे आहे ते वटवृक्ष मंदिरात बसलो होतो पारायणाला. तर मी तिकडेच जात होतो आणि म्हटलं तुम्हालाही सांगावे की कसं पारायण वगैरे करतात वगैरे मठात वगैरे जे आहे ते. तर ते गेलं पहिल्यांदा मठात दर्शन घेतलं स्वामींचं. खूप सुंदर असं दर्शन झालं. सकाळचा वेळ होता आणि सकाळच्या वेळेमध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरणसुद्धा वाटत होतं. आणि जे विशेष तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे ग्रंथ इतकं भारी वाचल्यासाठी इतकं छान आहे ना. आणि ह्याचे 55 अध्याय आहेत. 55 अध्यायामध्ये आपण 11 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर 11 दिवसाच्या पारायणमध्ये आपण दिवसाला 5 अध्यायाचे पठण करावे लागतो. आणि म्हणजे असं काही मी म्हणजे ठरवलं नव्हतं की बसणार आहे, पण माझ्या मनात होती की गुरुचरित्राला बसायचं. पण जी स्वामींची इच्छा आहे त्याच्यापुढे आपण काहीही करू शकत नाही. तर मला फक्त गुरुचरित्र वाचायचं होतं. तर स्वामींची इच्छा होती की मी श्री गुरुलीला अमृत वाचावे. तर ती इच्छा माझ्याकडनं ही करून घेते. स्वामी सेवा जी आहे ती माझ्याकडनं करून घेत आहेत. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.